नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी येते. भारतीय शेअर बाजारात मोठी उलाढाल झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळलेला आहे. निफ्टीत सुद्धा 400 अंकांची घसरण झालेली आहे. भारतीय शेअर बाजारामधली ही मोठी उलाढाल, शेअर मार्केटमध्ये झालेली मोठी घसरण, सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टीत सुद्धा 400 अंकांची घसरण झालेली आहे. आज शेअर मार्केट उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळलेला आहे आणि निफ्टी 400 अंकांची घसरण आहे निफ्टीमध्ये सुद्धा. आता भारतीय शेअर बाजारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण होण्याचं कारण काय, या संदर्भात काही तज्ञ सांगतीलच. मात्र सध्या मोठी बातमी हीच की भारतीय शेअर बाजारामध्ये झालेली मोठी उलाढाल, शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे आणि सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळलाय. संपूर्ण देशामध्ये घडणाऱ्या घडामोडी आणि याचा परिणाम शेअर बाजारावरती सुद्धा होत असतो आणि त्याचाच परिणाम म्हणजे शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. आज 1300 अंकांनी सेन्सेक्स कोसळलाय आणि निफ्टीत सुद्धा 400 अंकांची घसरण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण ही या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी. पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे परमबीर सिंह यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होतीये. परमबीर सिंह यांची ठाणे नगर पोलीस स्टेशनला चौकशी होणार आहे. सोनू जालननं परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार केली होती. मोक्का लावण्याकरता खंडणी मागितल्याचा आरोप आहे परमबीर सिंग यांच्यावरती करण्यात आलाय. यानंतर परमबीर सिंग हे बेलापुरातील सीआयडीच्या एसआयटी समोर सुद्धा चौकशीला हजर राहणार आहेत. काल देखील त्यांची 7 तास चौकशी झाली गुन्हे शाखेकडून. आज दुपारनंतर परमबीर सिंग हे चांदीवाल आयोगासमोर सुद्धा हजर राहणार आहेत. बऱ्याच दिवसानंतर 7 महिन्यांनंतर किंबहुनाच परमबीर सिंग हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यांची काल सुद्धा कसून चौकशी झाली गुन्हे शाखेकडून आणि आज ते ठाणे पोलीस स्टेशनला त्यांची चौकशी होणार आहे. सोनू जालननं परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार केली होती. मोका लावण्याकरता खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावरती लावण्यात आलाय आणि यानंतर परमबीर सिंग हे बेलापुरातील सीआयडीच्या एसआयटी समोर सुद्धा चौकशीसाठी हजर राहणार आहेत. दुपारनंतर परमबीर सिंग हे चांदीवाल आयोगासमोर सुद्धा हजर राहणार आहेत. चांदीवाल आयोगाकडून देखील त्यांची चौकशी होणार आहे आणि आज महत्त्वाच्या घडामोडी परमबीर सिंग यांच्या संदर्भातल्या काल देखील त्यांची मुंबईच्या गुन्हे शाखेकडून कांदिवलीमध्ये तब्बल 7 तास चौकशी झाली आणि परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होतीये. त्यांनी आता ठाणे पोलीस स्टेशनला हजेरी लावली आहे. तिथे त्यांची चौकशी होणार आहे आणि सोनू जालननं त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. मोक्का लावण्याकरता खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावरती करण्यात आलाय आणि त्यानंतर परमबीर सिंग हे बेलापूरच्या सीआयडी एसआयटी समोर सुद्धा चौकशीसाठी हजर राहतील. चौकशीचा ससेमिरा हा परमबीर सिंग यांच्या मागे लागलेला आहे आणि त्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसतेय. काल देखील मुंबई गुन्हे शाखेकडून कांदिवलीमध्ये त्यांची साधारण 6.5 ते 7 तास कसून चौकशी झाली आणि आज दुपारनंतर देखील परमबीर सिंग हे चांदीवाल आयोगासमोर हजर राहणार आहेत. परमबीर सिंग यांची सीआयडी सुद्धा चौकशी करणार आहे आणि आज एकूण 3 ठिकाणी परमबीर सिंग यांची चौकशी होणार आहे. काल देखील मुंबईच्या कांदिवलीमध्ये गुन्हे शाखेकडून त्यांची 7 तास चौकशी झाली आणि आज पुन्हा एकदा 3 ठिकाणी त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अजित, काल तर चौकशी झालीच, आज परमबीर सिंग यांची कुठे कुठे किती ठिकाणी कशी चौकशी होणार आहे? जी माहिती मिळते त्यानुसार परमबीर सिंग यांची चौकशी ठाण्यामध्ये आज होणार होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती परमबीर सिंग जे आहेत साधारणपणे 10:45 ते ठाणे नगर पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत. या पोलीस स्टेशनमध्ये सर्वात आधी म्हणजे परमबीर सिंग यांच्या विरुद्ध सर्वात आधी जर कुठे गुन्हा दाखल झाला असेल तर तो ठाणे नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता आणि याच गुन्ह्याच्या आधारावरती ठाणे नगर पोलिसांनी ठाणे न्यायालयामध्ये जी
विनंती केली होती. त्याच पार्श्वभूमीवरती परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये नॉन बेलेबल वॉरंट म्हणजे अटकपूर्व जामीन आहे तो तसा एक अर्ज केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळून परमवीर सिंग यांना नॉन बेलेबल वॉरंट इश्यू केलं होतं, अजामीनपात्र वॉरंट इश्यू केलं होतं आणि सर्वात आधी परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि सर्वात आधी ठाणे न्यायालयाने परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट जे आहे ते जारी केलं होतं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती परमवीर सिंग जे आहेत ते आता चौकशीला हजर झालेले आहेत. क्रिकेट बुकी सोनू जालन हा जो व्यक्ती आहे हा जेव्हा एका क्रिकेट बुकी प्रकरणी ठाणे पोलिसांच्या ताब्यामध्ये होता त्यावेळी परमवीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त होते आणि प्रदीप शर्मा असेल किंवा इतर त्यांचे अधिकारी असतील यांनी खंडणी विरोधी पथकाने ठाण्याच्या त्यावेळेस क्रिकेट बुकी सोनू जालन याला अटक केली होती एका सट्टा प्रकरणी. या प्रकरणामध्ये मोक्का लावू नये आणि त्याच्या परिवारातील सदस्यांवर गुन्हा दाखल करू नये या दोन गोष्टी घेऊन आपल्याला सतत धमकवण्यात आलं. आपल्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि खंडणी दिली नाही तर घरच्यांवरती गुन्हे दाखल केले जातील अशा पद्धतीचे धमक्या देखील दिलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पैसे देखील दिलेले आहेत असा जबाब जो आहे तो आणि अशी तक्रार जी आहे ती सोनू जालन क्रिकेट बुकी यांनी ठाणेनगर पोलीस स्टेशनला दिली होती. त्याच प्रकरणामध्ये आता परमवीर सिंग यांना चौकशी करता हजर राहावं लागतंय. ते हजर झालेले आहेत, त्यांच्या वकिलांच्या टीम सोबत ते हजर झालेले आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ज्या हद्दीमध्ये ते पोलीस कमिशनर होते त्याच हद्दीमध्ये त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आता एक आरोपी म्हणून हजर राहावं लागतं. यापेक्षा शर्मेची गोष्ट कोणती अशा पद्धतीची वक्तव्य आता केली जात आहेत. दुसरीकडे या प्रकरणानंतर परमवीर सिंग हे जे आहेत ते कोपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. एका व्यावसायिकानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला देखील मोक्का न लावण्याकरता पैसे मागितले होते, पैसे दिले होते अशा प्रकरणी ते एक प्रकरण आहे. या कोपरी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पुढे ते बेलापूरला जिथे SIT आहे राज्य सरकारने एक विशेष CID SIT स्थापन केलेली आहे ज्यामार्फत परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये दाखल सर्व गुन्ह्यांची एकत्रितपणे चौकशी केली जाते. या प्रकरणी परमवीर सिंग जे आहेत ते बेलापूरला हजर राहतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतर जर त्यांना वेळ मिळाला तर किंवा जो तात्काळ आयोग आहे न्यायालयीन आयोग जो आहे त्या आयोगाला त्यांनी पुढे अजित आपल्या वकिलांमार्फत माहिती देऊन या आयोगाला उद्या हजर राहण्याकरता मुभा देखील ते मागू शकतात. त्यामुळे असं परमवीर सिंग यांना 6 तारखेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सर्व तपास यंत्रणांसमोर हजर राहून आपला दबाव नोंदवून 4 तारखेच्या आतमध्ये परमवीर सिंग यांना पुन्हा दिल्लीला जायचंय, पुन्हा त्यांना अज्ञातवासात जायचं असं कळतंय. जोपर्यंत त्यांना अटकेचं संरक्षण आहे तोपर्यंतच परमवीर सिंग यांना कोणत्या प्रकारची अटक होऊ शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नाही. त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती ते रोज 2 तपास यंत्रणांसमोर हजेरी लावतात. पण आपल्याला माहिती आहे कांदिवली क्राईम ब्रँचने त्यांची 7 तास चौकशी केली. या 7 तास चौकशीमुळे त्यांना इतर ठिकाणी जाता आलं नाही आणि आज ते ठाण्यामध्ये आलेले आहेत. तर उद्या ते चांदीवाल आयोगासमोर जातील. त्यानंतर बेलापूरची CID SIT आहे, त्यानंतर मरीनड्राइव्ह पोलीस स्टेशन आहे, गोरेगाव पोलीस स्टेशन आहे. अजित, बिलकुल या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. अजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर परमवीर सिंह हे मुंबईमध्ये आलेले आहेत, मात्र चौकशीवर चौकशीला त्यांना सामोरं जावं लागतंय.